नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आज राष्ट्रीय युवा दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय विकसीत भारत युवा फुडाऱ्यांच्या संवादात तरणाट्यांकडे संवाद सादतले. जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्ज आयज सावन भारताच्या पयल्या अधिकृत दौऱ्याक सुरवात करतले. केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळां मंत्री डॉ मांडवीय हांणी BBYLD 2026 वेंचलेल्या सहभागींचें अभिनंदन केलां. भारत आनी न्यूझीलंड पंगडा मदल्या 3 एका दिसांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामाळेंत काल रातीं वडोदरात जाल्ल्या पयल्या खेळांत भारतान न्यूझीलंडाक 4 गड्यांनी हारयले. आतां पुराय खबरो. आज राष्ट्रीय युवा दीस त्या निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय विकसीत भारत युवा फुडाऱ्यांच्या संवादात तरणाट्यांकडे संवाद सादतले. दर वर्सा 12 जानेवारीक महान आध्यात्मीक फुडारी आनी तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद हांच्या जयंती निमतान हो दीस मनयतात. तांचे प्रेरणादायी जिवन आनी सशक्तीकरणाचो संदेश तरणाट्यांक तांच्या स्वप्नांचो फाटपुरावो करपाक, तांच्या आंतरीक शक्तीचो वापर करपाक आनी तांच्या आदर्शांनी मार्गदर्शन केल्लो फुडार घडोवपाक प्रेरीत करता. ह्या वेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत विकसीत भारत युवा फुडारी संवाद 2026च्या समारोप सत्रात सहभागी जातले. ते देशभरांतल्या सुमार 3000 तरणाट्यांकडे आंतरराष्ट्रीय डायस्पोराचें प्रतिनिधित्व करपी तरुण प्रतिनिधींकडे संवाद सादतले. वेंचलेले सहभागी प्रधानमंत्र्यांक तांचे अंतीम सादरीकरण दितले. राष्ट्रीय म्हत्वाच्या प्रमुख क्षेत्रार युवा नेतृत्वा खाला दृश्टिकोन आनी कृतीशील कल्पना सामायिक करतले. विकसीत भारत युवा फुडाऱ्यांचो संवाद शुक्रारा सुरू जालो आनी आज सोंपतलो. हातूंत देशभरांत वेगवेगळ्या स्तरार 50 लाखां परस अदीक तरणाट्यांचो सहभाग दिसून आयला. राष्ट्रीय स्तरावेल्या स्पर्धेत सहभागी जावपी युवा फुडाऱ्यांनी निवड कठोर गुणवत्तेर आधारीत 3 टप्प्यांच्या निवड प्रक्रिये वरवीं केल्या, जातूंत देशव्यापी डिजिटल क्विज, निबंध आव्हानां आनी राज्यस्तरीय व्हिजन प्रेझेंटेशन आस्पावता. जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्ज आयज सावन भारताच्या पयल्या अधिकृत दौऱ्याक सुरवात करतले. चान्सलर मर्ज हांचो हो पयलो अधिकृत भारत दौरो आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अहमदाबादात जर्मन चान्सलराचें स्वागत करतले. फाटल्या वर्सा 25 वर्सां पुराय जाल्ल्या भारत जर्मनी धोरणात्मक भागीदारीच्या वेगवेगळ्या पैलू मदीं जाल्ल्या प्रगतीचो आढावो दोनूय फुडारी घेतले. परराष्ट्र मंत्रालयान सांगलां की चर्चा, व्यापार आनी गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, कुशळटाय आनी गतीशीलता ह्या क्षेत्रांत सहकार्य अदीक तीव्र करपाचेरूय लक्ष केंद्रीत आसतलें. संरक्षण आनी सुरक्षा, विज्ञान, नवोन्मेश आनी संशोधन, हरीत आनी शाश्वत विकास आनी लोक ते लोक संबंद ह्या म्हत्वाच्या क्षेत्रांत सहकार्य वाडोवपाचेरूय चर्चा जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी चान्सलर मेर्ज वेवसाय आनी उद्योग फुडाऱ्यांकडे संवाद सादतले आनी प्रादेशीक आनी जागतीक म्हत्वाच्या मुद्द्यार विचारांची देवाणघेवाण करतले. जर्मन चान्सलर साबरमती आश्रम आनी एडलास स्टेपवेलाकूय भेट दितले आनी पतंग महोत्सवात सहभागी जातले. मर्ज बेंगळुरूकूय भेट दितले, थंय ते बॉश कॅम्पस आनी सेंटर फॉर नॅनो सायन्स अँड इंजिनियरिंगाक भेट दितले. कच्छ आनी सौराष्ट्र प्रदेशा खातीर 2 दिसांच्या व्हायब्रंट गुजरात प्रादेशीक परिशदेचें उक्तावण काल राजकोटांतल्या मारवाडी विद्यापीठांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केलें. सौराष्ट्र आनी कच्छ ह्या अस्तंतेकडल्या 12 जिल्ल्यांनी गुंतवणूक नवनिर्माणाक चालना दिवपाचो ह्या परिशदेचो हेत आसा. ह्या निमतान प्रधानमंत्र्यांनी सौराष्ट्राच्या 7 जिल्ल्यांनी 13 नव्या ग्रीनफिल्ड स्मार्ट उद्देगीक इस्टेटी सुरू केल्यो. मोदी हांणी व्हायब्रंट गुजरात शिखर परिशद संवसारीक वाड, आंतरराष्ट्रीय सहकार आनी भागीदारी खातीर एक घटमूट माची जाल्या अशें सांगलें. वाइब्रेंट गुजरात समिट का मंच सत्ता है तो मुझे सिर्फ एक समिट नहीं दिखती, मुझे 21वीं सदी के आधुनिक भारत की वो यात्रा नजर आती है जो एक सपने से शुरू हुई और आज एक अटूट भरोसे तक पहुंच चुकी है. 2 दशकों में वाइब्रेंट गुजरात की यात्रा एक ग्लोबल बेंचमार्क बन गई है. गुजरात भोंवडेच्या दुसऱ्या दिसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी इतिहासीक सोमनाथ स्वाभिमान पर्वाचो एक भाग म्हणून आयोजीत केल्ल्या प्रभास पाटणांत भव्य शौर्य यात्रेचें फुडारपण केलें. सोमनाथ देवळाची राखण करतना आपलो जीव ओंपिल्ल्या असंख्य झुजाऱ्यांक प्रधानमंत्र्यांनी श्रद्धांजली ओंपली. सोमनाथ स्वाभिमान पर्व हें शाश्वत श्रद्धेचें आनी भक्तीचें जिवंत प्रतिबिंब अशें वर्णन करतना तांणी हो उत्सव फक्त इतिहासीक वैभवाची परब न्हय, तर सोमनाथ देवळाचो कालबाह्य प्रवास फुडल्या पिळग्यां खातीर दवरपाची एक म्हत्वाची संद आसा अशें म्हळें. सोमनाथ के स्वरूप के लिए कितने ही शिव भक्तों ने, संस्कृति के उपासकों ने, संस्कृति के ध्वज धारकों ने अपने प्राणों की आहुति दी है. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. 22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%. नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी। आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळा मंत्री डॉ मांडविया हांणी VBYLD 2026 वेंचलेल्या सहभागींचे अभिनंदन केलें. मांडविया हांणी आज देशभरांतल्या सुमार 50 लाख तरणाट्यां मदल्यान विकसीत भारत यंग लिडर्स डायलॉग म्हळ्यार VBYLD 2026 खातीर निवड जाल्ल्या खातीर तरूण सहभागींचें अभिनंदन केलां. कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिसा मेळाव्यात उलयतना तांणी म्हळें की संवादा वरवीं तरणाटे थेट भारत सरकारा कडेन जोडल्यात आनी रोखडेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुखार तांचे विचार मांडटले. संवाद हो कार्यक्रमाचो शेवट न्हय तर विकसीत भारताचें स्वप्न प्रत्यक्षात हाडपाच्या प्रवासाची सुरवात हाचेर तांणी भर दिलो. डॉ मांडविया हांणी अशें अधोरेखीत केलें की विकसीत भारत करपाक नशामुक्त युवा आवश्यक आसतात आनी पदार्थांचे गैरवापर हें एक गंभीर आव्हान आशिल्ल्याचें तांणी वर्णन केलें. भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नितीन नबीन हांणी तामिळनाडूंतल्या कोइंबतूर हांगा निलंबराक भेट दिली आनी विकसीत भारत रामजी येवजणेच्या लाभार्थ्यां कडेन संवाद साधलो. ह्या संवादांत 150 परस चड लाभार्थ्यांनी वांटो घेतलो. ह्या मेळाव्यात उलयतना नबीन हांणी म्हळें की विकसीत भारत रामजी येवजणेचो फायदो तळागाळांतल्या लोकांक जातलो. तांणी सांगलें की विकास योजना जलद गतीन राबयतात आनी कसलेच मध्यस्थ ना, जाका लागून लाभ थेट सामान्य मनशां मेरेन पावतलो. तांणी आरोप केलो की राज्य सरकार भ्रश्टाचारांत गुंतलां आनी तांकां परत वेंचून दिवचें न्हय. काल नवी दिल्लीत जाल्ल्या विकसीत भारत तरणाटे फुडारी संवाद 2026 हातूंत वांटो घेवपी पंजाबांच्या प्रतिनिधी कडेन केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी संवाद साधलो. युवा शक्ती ही बदलाची वाहक आनी बदलाची सगळ्यांत व्हड लाभार्थी अशें पुरी हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत म्हळां. पंजाबांतल्या वेगवेगळ्या महाविद्यालयांतल्यान आयिल्ल्या तरणाट्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची विकसीत भारत ही नदर घटमूट करपा खातीर आपले अणभव, विचार आनी आकांक्षा उमेदीन उत्साहान मांडल्यो अशें तांणी सांगलें. भारताच्या उर्जा क्षेत्रांतल्या वेगवेगळ्या तासां विशीं जातूंत इंधनाची शाश्वतता आनी परवडपी किंमती तशेंच मोदी हांच्या फुडारपणा खाला सुरू केल्ल्या वेगवेगळ्या दूरदृश्टीच्या कल्याणकारी येवजण्यांचेरूय आपूण आनी सहभागींनी विस्तारान चर्चा केली अशें पुरी हांणी मुखार सांगलें. केंद्रीय युवा वेव्हार मंत्री आनी खेळा मंत्री मनसुख मांडविया हांणी काल नवी दिल्लीत जाल्ल्या फिट इंडिया संडेज ऑन सायकलाच्या 56व्या आवृत्तींत वांटो घेतलो. भारतीय टेनिस स्टार लिएंडर पेस आनी फामाद बॅडमिंटनपटू गोपीचंद हांणी ह्या सर्तींत वांटो घेतिल्लो. संडे ऑन साइकिल की ये 56th एडिशन है. दोस्तों, एक साल पहले संडे ऑन साइकिल का प्रारंभ करा था, तब देश में 240 स्थान पर संडे ऑन साइकिल हुआ था. आज 15,000 से अधिक स्थान पर संडे ऑन साइकिल के द्वारा फिट इंडिया का संदेश देश के युवा दे रहे हैं. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आयज अमेरिकेंतल्या वॉशिंग्टन डीसीत G7 क्रिटिकल मिनरल्स मंत्रीस्तरीय बसकेंत वांटो घेतले. ही बसका ही सामरीक संसाधनां खातीर जागतीक पुरवण साखळी सुरक्षीत करपाच्या हेतान आयोजीत केल्ली म्हत्वाची बसका. विकसीत भारताचें ध्येय साध्य करपा खातीर क्रिटिकल मिनरल्स खातीर सुरक्षीत पुरवण साखळी गरजेची अशें अश्विनी वैष्णव हांणी सोशल मिडियाचेर पोस्टांत म्हळां. अमेरिकेचे ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट हांच्या हालींच्या काळात दिल्ल्या संकेताक उपरांत तांणी सांगिल्लें की ऑस्ट्रेलिया आनी भारता सयत हेर जायते देश वॉशिंग्टनात जावपी G7 अर्थमंत्री बसकेंत चर्चा करपा खातीर सहभागी जातले. ह्या फाटभुंयेर वैष्णव हांणी वांटो घेतला. सक्रीय प्रशासन आनी वेळार अंमलबजावणी करपा खातीर प्रधानमंत्र्यांची मुखेलमाची प्रगतीन आपल्या 50व्या बसकेचें यशस्वी आयोजन करून म्हत्वाचो मार्गदर्शक फातर साध्य केला. 2015 वर्सा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सुरू केले उपरांत प्रगतीन थेट प्रधानमंत्र्याच्या नियाळ्या वरवीं मुखेल मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचेर आनी भौशीक कागाळींचेर रियल टायम निरीक्षण आनी निराकरण सक्षम करून प्रशासनात बदल केला. केंद्र, राज्य आनी केंद्रीय मंत्रालयाक एकाच डिजिटल संवादाचेर एकठांय हाडपी हो प्लॅटफॉर्म सहकारी संघराज्याचें एक उत्तम उदाहरण आसा. एक दशका भितर प्रगती निर्णय प्रक्रियेक गती दिवपाक, मुखेल मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांक कळाव लागपी प्रस्न सोडोवपाक आनी जापसालदारकेची घटमूट संस्कृताय रुजोवपाक मदत केल्या. भारत आनी न्यूझीलंड पंगडा मदल्या 3 एका दिसाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामळीत काल रातीं वडोदरात जाल्ल्या पयल्या खेळात भारतान न्यूझीलंडाक 4 गड्यांनी हारयले. पयली फलंदाजी करतना न्यूझीलंड पंगडान निर्धारीत 50 षटकांत 8 बाद 300 धांवड्यो केल्यो. डॅरिल मिशेलान सगळ्यांत चड 84 धांवड्यो केल्यो तर हेनरी निकोल्सन हांणी 62 धांवड्यांचें योगदान दिलें. भारतीय हवामान खात्यान राजस्थान, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, ओडिशा आनी पंजाब ह्या वाठारांनी थंड ल्हारांचो परिस्थितीचो अदमास उक्तायला. तशेंच बिहारांतूय थंड ल्हारांची परिस्थिती येवपाची शक्यताय आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. आज राष्ट्रीय युवा दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय विकसीत भारत युवा फुडाऱ्यांच्या संवादात तरणाट्यांकडे संवाद साधतले. जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्ज आयजसान भारताच्या पयल्या अधिकृत दौऱ्याक सुरवात करतले. केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळा मंत्री डॉ मांडविया हांणी VBYLD 2026 वेंचलेल्या सहभागींचें अभिनंदन केलां.
भारत आनी न्यूझीलंड पंगडामदल्या 3 एका दिसाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामळीत काल राती वडोदरात जाल्ल्या पयल्या खेळात भारतान न्यूझीलंडाक 4 गड्यांनी हारयले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो ऐकात सांजेच्या 6:30 नमस्कार.